इथे आपण पाहतोय देहूगाव टीम चर्चा विनिमय करताना पाहायला मिळतीये। कुसुमाग्रजांची कविता त्यांना आठवत असेल, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी। चला गाई करा विनंती आहे। कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता। 12 चेंडू 31चं समीकरण असताना सामन्यामध्ये ट्विस्ट आला। सेकंड लास्ट ओव्हर अगदी जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते। 3 षटकार 1 चौकार दिनेश यांच्या बॅटमधनं आला आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 9। निर्णय घेतला लढण्याचा, मग हरण्याची कसली भीती, हो तयार तोपटून दंडांच्या तडाला लाव माती, आव्हान असू दे केवढे ही ताकद ठेव पेलण्याची, ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत ठेव लढण्याची, सांग ओढून जगाला थांबणार नाही तोवर, जोवर शत्रू हारणार नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, कारण मी अजून जिंकलो नाही। बॉल घेऊन या, समोर समोर गेले। जबरदस्त षटकार आलाय, जबरदस्त षटकार, वा षटकार आलाय। आता 5 चेंडू 3 अजूनही सामना होणार मित्रांनो। यावेळी देखील चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत। एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल। आणि या 2 खेळाडूंसाठी एक गोष्ट म्हणावीशी वाटते, दिनेश आणि लक्कीसाठी, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊसदारा मुळीने आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमुचा जराही न खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे। ओ इथे निर्धाव चेंडू आला आहे, सामना अजून ऑन आहे मित्रांनो, सामना संपलेला नाहीये। 6 चेंडू मध्ये एकही न धाव झालेले सामने आम्ही पाहिलेत, एका चेंडू मध्ये 6 धावा झालेले सामने आम्ही पाहिलेत। सामना अजून ऑन आहे मित्रांनो, आणखीन जर 2 चेंडू निर्धाव आले ना, सामन्यामध्ये आणखीन रंगत येऊ शकते। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या। 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता, दोनही संघ सामना सोडायला तयार नाहीये। गोलंदाज इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, फलंदाज देखील तयार आहे। यावेळी हो आणखीन एक डॉट बॉल आलाय, मॅच इज ऑन मित्रांनो। सामना आवडला असेल ना, जिंकू कोणी हरू कोणी, सामना आवडला असेल तर दोनही टीम साठी टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही। सामना आवडला असेल दोनही टीम साठी टाळ्या वाजूया मित्रांनो, जबरदस्त मॅच। आणखीन एक डॉट बॉल आलाय, आणखीन एक डॉट बॉल आलाय का, धावबादची संधी आहे। इथे आपण पाहतोय खेळाडू धावबाद, सामना अजून ऑन आहे मित्रांनो। आता समीकरण बदलते, गणित बदलते, गुणोत्तर बदलते, प्रमाण बदलते। व्हॉट अ मॅच। सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला हरकत नाही, मी आधीच सांगितलंय। जबरदस्त मॅच, वा याचसाठी केला होता टास, आजचा दिस गोड व्हावा आणि स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकातील रोमहर्षक सामना। आणि खऱ्या अर्थानं यासारखे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक खेळाडू सर्वजण इथे येत असतात। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या। एक चेंडू 2 धावांची आवश्यकता, आणि आतिशनं जर हा चेंडू निर्धाव टाकला, या ठिकाणी निलेश महाराज मोरे यांच्या वतीनं 5000 रुपयांचं बक्षीस, संत तुकाराम महाराजांचे 13वे वंशज महाराजांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं बक्षीस जर निर्धाव चेंडू आला तर। पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन नथुभाऊ दाभाडे यांच्या वतीनं निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयांचं बक्षीस।
षटकार मारला तरी 500 रुपयांचं बक्षीस नथुभाऊंच्या माध्यमातून दोनही खेळाडूंसाठी बक्षीस आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही मित्रांनो. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आणि निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडू आला तर 5,500 रुपयांचं बक्षीस आतिश बोडकेसाठी आहे. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 2. समोर फलंदाज तयार. इथे वेळ घेतला जातोय प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. मॅच नक्कीच रंगतदार झाली आहे. मॅच नक्कीच रोमहर्षक झाली आहे. ही आहे या स्पर्धेची ओळख. ही आहे या स्पर्धेची ताकद. या स्पर्धेचा रंग आहे थोडा न्यारा. कोण चढवणार या स्पर्धेचा पारा. स्वर्गीय सुरेश नाना स्मृती चषक जिंकण्यासाठी मांडला या डाव खरा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेला असं म्हणतं सारा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेला असं म्हणतं सारा. एक चेंडू 2. गोलंदाज तयार. फटका खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आणि इथे काय. नक्कीच अतिशय रोमांचक सामना झाला. जबरदस्त सामना झाला. दोनही संघांचं कौतुक आहे. जिंकू कोणी हरू कोणी. इथे जिंकलंय मात्र क्रिकेट मित्रांनो. आणि दोनही संघांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करून घ्यायचंय. अतिशय चांगला सामना. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना पाहायला मिळाला. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये आपण सर्व खेळाडू आलात. सर्वांचं कौतुक आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. आणि दोनही टीमला विनंती आहे हँडशेक करून घ्या. चला दोन्ही टीम विनंती आहे शेक हँड करून घ्या.